नमस्कार मंडळी, मी स्मिता तुम्हा सर्वांचं स्वागत करते घरगुती आणि बरंच काहीमध्ये. तर आम्ही निघालो आहोत अक्कलकोट, गाणगापूर आणि कुरवपूर येथे. 3 ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अक्कलकोट आणि गाणगापूर. कल्याणवरून रात्री 11:52च्या चेन्नई एग्मोर एक्सप्रेसने आम्ही अक्कलकोटसाठी निघालो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8:15च्या आसपास आम्ही अक्कलकोट स्टेशनला पोहोचलो. अक्कलकोट स्टेशनवरून मिनी डोरने आपण अक्कलकोट मंदिर परिसरात पोहोचू शकतो. अगदी स्टेशनच्या बाहेर समोरच तुम्हाला शेअरिंग मिनी डोअर मिळतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रवासात आपल्याला खूप सारी शेती, झाडं आणि मध्ये मध्ये एखादं गाव आपल्याला पाहायला मिळतं. मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर आम्ही छान फ्रेश झालो, रेडी झालो आणि मग मंदिरात दर्शनासाठी गेलो. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविन काळही न नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी द्यावीण तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. ही जी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा पाहतोय ती जोगेश्वरी पूर्व मुंबई येथील श्री स्वामी भक्तांनी 40,000 पंचमुखी रुद्राक्षांपासून साकारण्यात आलेली स्वामींची प्रतिमा आहे. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंचामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. अन्नछत्र परिसरात श्री स्वामी समर्थांची एक उभी मूर्ती आहे आणि बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. दोन्ही मूर्तींचं दर्शन घेऊन आम्ही प्रसादाच्या रांगेत उभे राहिलो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अन्नछत्रामध्ये बसून प्रसादाचा लाभ घेतला. अन्नछत्रामध्ये श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं, पालखीचं दर्शन घेतलं. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. जेवून झाल्यानंतर आम्ही श्री स्वामी समर्थांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी गेलो. आम्ही एक रिक्षा केली जिने आम्हाला श्री स्वामी समर्थांचं समाधी मंदिर, श्री क्षेत्र खंडोबा मंदिर आणि आर्मरी म्युझियम इथून जाऊन येऊन रिक्षा स्थानकाजवळ जिथून आम्हाला स्टेशनसाठी रिक्षा मिळेल अशा ठिकाणी रिक्षाने आम्हाला सोडलं.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 हे आहे श्री क्षेत्र खंडोबा मंदिर. समाधी मंदिरातून आम्ही इथे आलो दर्शनासाठी खंडोबा मंदिरात. नंतर आम्ही आर्मरी म्युझियममध्ये गेलो. आर्मरी म्युझियममध्ये पाहण्यासारखं खूप काही आहे. जर तुम्ही अक्कलकोटला गेलात तर आर्मरी म्युझियम, श्री स्वामी समर्थांचं समाधी मंदिर आणि श्री क्षेत्र खंडोबा मंदिर येथे नक्की जा. अक्कलकोटनंतर आमचा प्रवास सुरू झाला गाणगापूरकडे. संध्याकाळच्या ट्रेनने आम्ही गाणगापूरला पोहोचलो. गाणगापूर स्टेशनच्या बाहेर ट्रेन आल्यानंतर लगेचच 3-4 मिनिटवर लागलेले असतात. त्यामध्ये जर आपल्याला जागा नाही मिळाली, आम्हाला त्यामध्ये जागा नाही मिळाली, तर थोडं 10 ते 12 मिनटं पुढे चालत जाऊन मिनिटवर लागलेले असतात. तसेच तिथे जवळच आपल्याला बस पण मिळतात. हे आहे श्री दत्त मंदिर. मंदिरात दर्शन, आरती, पालखीचं दर्शन खूप छान झालं सगळं. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागेना अंत, त्याचा लागेना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात, अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात. दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात, अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात. दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात, दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात, त्याचा लागेना अंत, त्याचा लागेना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत, रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात. भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत, रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात. कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त, कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त. त्याचा लागेना अंत, त्याचा लागेना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही संगमावर गेलो. श्री दत्त मंदिराच्या समोरूनच आम्हाला मिनिडोअर मिळाली. हे ठिकाण गाणगापूरपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. येथील संगमावर भीमा आणि अमरजा या 2 नद्यांचा संगम होतो. हे ठिकाण धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जाते. संगमावर औदुंबराचं झाड आहे. तिथे आम्ही प्रदक्षिणा मारल्या, श्री दत्त मंदिरात दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही गाणगापूरवरून निघालो कुरवपूरसाठी. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागेना अंत, त्याचा लागेना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. श्वानांची फौज होती त्यांच्या संगत, श्वानांना भाकर टाकत होते भगवंत,
श्वानांची फौज होती त्यांच्या संगत, श्वानांना भाकर टाकत होते भगवंत. बघा बघा ते अत्री नंदन आले भजनात, बघा बघा ते अत्री नंदन आले भजनात. त्याचा लागेना अंत, त्याचा लागेना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत, खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात. गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात, त्याचा लागेना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त.